नमस्कार, मी अमोल येडगे, आयुक्त छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका। आपल्या जनगणनेचा जो पहिला टप्पा आहे घरगणनेचा, त्याच्यामध्ये आपली 1 मे पासून 15 मे पर्यंत स्वगणना जी होती, त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या नागरिकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला। त्याबद्दल सर्वांचं सर्वप्रथम अभिनंदन आणि आभार। आता जो घरगणनेचा जो दुसरा टप्पा आहे तो उद्यापासून 16 मे पासून सुरू होणार आहे। 16 मे ते 19 मे पर्यंत आमचे जे प्रगणक आणि त्यांचे जे सुपरवायझर आहेत, ते पर्यवेक्षक आहेत, ते त्यांची जी ॲप्लिकेशनवरची आणि ऑफिशियल जे काम आहे ते करणार आहेत आणि 20 मे पासून ते घरगणना करण्यासाठी ॲक्च्युली फील्डवरती येणार आहेत। प्रगणक आणि सुपरवायझर जेव्हा घरगणनेसाठी घरी येतील तेव्हा त्यांच्याकडे अशा पद्धतीचं आय कार्ड असेल, जे जनगणना विभागाने दिलेलं आय कार्ड, त्याच्यावरती QR कोड पण आहे। तो स्कॅन केल्यानंतर त्यांचं सेन्ससच्या वेबसाईटवरती त्यांचं दिलेली त्यांना जी ऑर्डर आहे ती सुद्धा आपल्याला दिसेल। तर असं आय कार्ड घेऊन प्रगणक 20 मे पासून आपल्या घरोघरी शहरामध्ये जाणार आहेत आणि त्यांना घरगणनेच्या अनुषंगाने जे 33 प्रश्न विचारायचे आहेत ते आपल्याला विचारणार आहेत। तर माझं सर्व नागरिकांना नम्र आव्हान आहे, जेव्हा प्रगणक आपल्या घरी येतील तेव्हा सौजन्याने त्यांचं स्वागत करा आणि ते जे प्रश्न विचारतील त्या प्रश्नांची कृपया जी काही माहिती आपल्याला देता येईल ती माहिती द्या। जनगणना हा आपल्या देशाच्या विकासासाठी खूप महत्त्वाचा टप्पा आणि खूप महत्त्वाचा विषय आहे, कारण जनगणनेच्या माहितीवरती सर्व पॉलिसी आणि सर्व निधीचं वितरण आणि बाकी सर्व अनुषंगाने निर्णय घेतले जातात। त्यामुळे आपण माहिती आहे ती योग्य माहिती द्यावी आणि प्रगणकांना जर आपण माहिती दिली, वेळेमध्ये जर सहकार्य केलं, तर ही जनगणना आपल्या शहरामध्ये लवकरात लवकर पूर्ण करणं आणि शहराची अचूक जनगणना झाली तर शहराच्या सर्व निर्णयासाठी याचा आपल्याला उपयोग होणार आहे। तर परत एकदा मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की 20 मे पासून प्रगणक जेव्हा आपल्या घरी येतील तेव्हा त्यांना अचूक माहिती, 33 प्रश्नांची अचूक माहिती देऊन त्यांना सहकार्य करा आणि या राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये आपला सहभाग घ्या। आणि यासोबतच आम्ही हे आय कार्ड यासाठी दाखवतोय की प्रगणक जे आहेत ते जेन्युइन प्रगणक आपल्या घरी येतील तेव्हा त्यांचं आय कार्ड तपासूनच आपण माहिती द्या। जर चुकीच्या पद्धतीने जर कुणी येत असेल तर काही माहिती आपल्याला शेअर करण्याची गरज नाही, तरी आय कार्ड तपासून जनगणनेबाबतची माहिती घेऊन आपण ही माहिती द्यावी आणि छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेला सहकार्य करून आपल्या शहराचं जे काम आहे ते देशामध्ये अव्वल राहण्यासाठी आपण सहकार्य करावं। धन्यवाद।